हरि हरि राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण
मनोमार्ग आकडावा श्रीपती येणे पंथे आकडावा श्रीपती पंथे आकडावा श्रीपती पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा कृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप आत्मा जो शिवाचा राम जप आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधिती साधना एक तत्व नाम साधिते साधना एक तत्व नाम साधिती साधना एक तत्व नाम साधिते साधना द्वैताचे बंधन बांधी नित्याचे बंधन बांधे नित्याचे बंधन बांधे नामकृत गुडी वैष्णवाला धरी नामृत गुणी वैष्णवाला धरी नामकृत गुडी वैष्णवाला धरी गुणी वैष्णवाला धरी योगिया साधनी जीवन काढा योग्या साधने जीवन करा योग्या साधने जीवन करा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उच्चार प्रल्हाद बिंबला सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला उद्धवाला धला कृष्णदाता उद्धवाला धला कृष्णदाता उद्धवाला धला कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ 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 हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी विठोबा रघुमाई वार वार विठोबा रघुमाई वार संतांचे संगती मनोमार्गे गती संतांचे संगती मनोमार्गे गती आकडावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधिती साधना एक तत्व नाम साधिती साधना द्वैताचे बंधन बांधीजे नामामृत गुडी वैष्णवाला धली योगिया साधली जीवन कडा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला धला कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे हरिमुखे मना
गणना कोण करी विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्रणी लांबुदाभम जगन्नित पाने मंडन मंडनानम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदै धवलहासं विठ्ठलं चिन्तया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच न बोलत वचना ती भाविका ज्ञानशम ज्ञान मूर्तिंचम साक्षात प्रेम स्वरूपिणीं नामदेवं च दया मूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्र निवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच न बोलतो वचन ती भाविका विठ्ठल प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडा विशेष असा परिहार द्यायचा झाल्यास तो म्हणजे असा की अखिल कूट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजन जगताधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अंगात कृपेद्वारा तसेच तेजोनिधी मुक्त कैवल्य ज्ञानी यांचे राजे साधकांची मायबाप अनाथांची माय योगी यांची माऊली समाधिधन अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे तसेच अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा राय आदी करून सर्व संत मंत निधी प्रतिपद श्री भाविक श्रोतेगण
उभा राहिलेले, खाली बसलेले, जवळ बसलेले, दूर बसलेले, मागे बसलेले, पुढे बसलेले, गुडघे वर केलेले, गुडघे टेकलेले, झोपी चाललेले, झोपी गेलेले, जीवन आलेले, पिऊन आलेले, म्हणजे चहा वगैरे हे पिऊन आलेले, जे कीर्तनाला आले ते, जे कधीच येत नसतात ते, जे येणाऱ्याला येऊ देत नाही ते, जे आजच आले ते, आणि गावात सप्तस्वर माहीत असून सुद्धा घरी पालते पडले त्या सर्वांना दंडवत प्रणाम. विठ्ठल विठ्ठल. परत कोणी म्हणायला नको हे राहिलं ते राहिलं, त्याच्यापेक्षा सर्वांना सप्रेम वंदन. गेल्या 17 वर्षांपासून सुरू असला आपला खंड हरिनाम सप्ताह, आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील परमपूज्य गुरुवर रंगरावजी बाबांच्या कृपा आशीर्वादानं, या ठिकाणी योगी चैतन्य गोरक्षनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादानं अखंड हरिनाम संकीर्तन सोहळ्याचं आयोजन, संयोजन, नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि अखंड हरिनाम संकीर्तन सोहळ्यामध्ये आजच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा, कीर्तनरूपी पुष्प समस्त ग्रामस्थ मंडळींच्या संयोजनातून, नियोजनातून या ठिकाणी माझ्यापर्यंत पोहोचलेले आहे. जेव्हापासून तारीख घेतली तेव्हापासून आमच्या संपर्कात असणारे आमचे अनिकेत दादा वानखडे असतील, तसे सर्व कार्यकारी मंडळी, अध्यक्ष साहेब असतील, तसे सर्व मंडळी ज्यांनी अखंड हरिनाम संकीर्तन सोहळ्याची जबाबदारीची पथक आपल्या खांद्यावर घेतली, अशा मारडी येथील सर्व सभासद कार्यकर्ते मंडळींना सुद्धा नारदाच्या गदीवरनं त्रिवार नमन करतो. आणि त्यातल्या त्या दुग्ध शर्करा योग म्हणजे सुरेश्वर श्रीमद भागवत कथा, ज्यांच्या अमृतमय रसाळ अशा वाणीतून आपण श्रीमद भागवत कथेचे श्रवण करत आहात, ते गुरुवर्य हरिभक्त पारायण त्या ठिकाणी हिरालालजी महाराज काडमे गुरुजींकरता एकदा जोरदार टाळ्या व्हायलाच हवं. कारण कसं पाहिलं तर भागवतकार मंडळी कीर्तनकाराच्या कीर्तनाला हजर नसतात, पण या ठिकाणी महाराज मनाचा मोठेपणा करून माझ्यासारख्या अज्ञानी पामराचं कौतुक पाहण्याकरता या ठिकाणी आलेले आहे. महाराजांच्या समोर बोलायला माझी लायकी सुद्धा नाही, माझी वाणी सुद्धा पुरणार नाही गुरुजींच्या समोर बोलायला. काय वाणू आता ना पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे, या न्यायाप्रमाणे गुरुजींच्या सुद्धा चरणावर माझा माथा टेकवतो. फार गोड वातावरण आहे, आणि विशेष म्हणजे ज्यांच्यामुळे आजच्या कीर्तनाला विशिष्ट अशी शोभा प्राप्त झाली अशी सर्व विदर्भरत्न वारकरी मंडळींच्या करता एकदा जोरदार टाळ्या व्हायलाच हव्या. सर्व आमची प्रेमाचीच महाराज मंडळी आहे. महाराज यामध्ये असणारे उत्कृष्ट असे गायनाचार्य, हरिभक्त पारायण आदरणीय आमच्या काळजातलीच मूर्ती आहे महाराज आमचे नंदकिशोर महाराज शिंदे, महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या व्हायलाच हव्या. त्यांच्या साथीला हरिभक्त पारायण गुरुवर्य अतिशय गोड स्वभावाचे आमचे प्रमोद महाराज राणे असतील, महाराजांकरता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्या. आणि ज्यांनी आपल्या सर्वांना दणाणून टाकलं असे असणारे 2 मृदंग महामेरू यांच्याकरता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या व्हायलाच हव्या. यामध्ये असणारे आदरणीय हरिभक्त पारायण आमचे निखिल महाराज गोबरे असतील, त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण श्रीरामजी महाराज दुर्गे गुरुजी असतील, विनय घेऊन आमचे संतोष दादा आहे, आमचे संतोष दादांच्या सुद्धा चरणावर माझा माथा टेकवतो. त्याचप्रमाणे सर्व टाळकरी वृंद आहे, आमचे चोपदार महाराज असतील, आणि विशेष म्हणजे लहान मुलं या ठिकाणी टाळ घेऊन आहे, यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या व्हायलाच हवं. फार गोड वातावरण आहे, आणि टाळकरी सुद्धा जास्त वयस्कर नाही, सर्व तरुण मंडळीच आहे. खरं तर काही तरुण असतात जे सकाळी जातात घरून आणि त्यांना रात्री आणायला लागते धरून, असे असतात काही तरुण. पण इथं वातावरण तसं काही दिसत नाही, कारण इथला तरुण हरिनाम संकीर्तन सोहळ्यामध्ये सामील होतो. खरं तर त्याचं पुण्य नाही आहे, त्यांच्या माता पित्यांचं पुण्य आहे. धन्य त्याची माय, धन्य त्याचा बाप, अंगी अनुताप हरिनामी. या न्यायाप्रमाणे तुम्हा सर्वांच्या चरणावर माझा माथा टेकवतो. आता एखाद्याचं जर नाव सुटलं असेल तर त्यांना राग मानून घ्यायचं काही कारण नाही, कारण ज्यांची नावं घेतले ते देव, ज्यांची नावं घेतले ते देव, आणि ज्याची राहिले ते महादेव. तुम्हा सर्वांचं नाव घेऊ का एका चुकाण्यात नाव घेतो, घेऊ का? उखाणे असे डेंजर घेतात. एका जणानं उखाणा घेतला म्हणजे काल होतं लग्नात आला बँडवाला, काल होतं लग्नात आला बँडवाला, नवरींचं नाव घेतो झुकेंगा नाही साला. तुम्हा सर्वांचं नाव घेऊ का एका चुकाण्यात नाव घेतो. पांडुरंगाच्या चरणावर फुलं वाहतो वाकून, पांडुरंगाच्या चरणावर फुलं वाहतो वाकून, तुम्हा सर्वांचं नाव घेतो ज्ञानोबा तुकोबांचा मान राखून. फार गोड वातावरण आहे. इथं आत आल्याच्या नंतर काय प्रसन्नता वाटते ना, हे तुम्हा बसणाऱ्या लोकांना नाही कळणार. ज्या दिवशी तुम्ही कीर्तनकार होसाल, भागवतकार होसाल, त्या दिवशी तुम्हाला कळेल. परमार्थातली कधी साधी गोष्ट सुद्धा माणसाला प्राप्त होण्याकरता माणसाचा आधीच्या जन्माचं पुण्य असावं लागतं. भागवतकार
प्रकार सांगतात भाग्योदयन भोजनमेन सम्राजिते सतसंगमंच लभते पुरुषेदा वया ज्ञान हेतू मोहम्मद अंधकार नाशनम विदाय हेत दौत्य विदायक. म्हणजे काहीतरी पूर्वजन्मेचं पुण्य असल्याशिवाय माणसाच्या जीवनामध्ये सुवर्णसंधी तुम्हाला आणि मला लाभणं शक्यच नाही. म्हणून आवर्जून मी कीर्तनामध्ये एक वाक्य सांगत असतो की जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करते. जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करते. वैसे ही इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है, वैसे ही इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरे भगवान बुलाते हैं, मेरे भगवान बुलाते हैं. एवढं गोड वातावरण दादा हो तुम्हा सर्व मंडळींमध्ये आहे. तुम्हा सर्वांना त्रिवार नमन करतो आणि परिहारामध्ये जास्त वेळ न घेता कीर्तनाच्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आपल्यासारख्या सर्व संत माईबाप आपण सर्वांच्या चरणारविंदे कीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वाधिकार विश्वप्रिय विश्वमाऊली तेजोनिधी मुक्त कैवल्य ज्ञानी यांचे राजे साधकांची मायबाप अनाथांची माय योगी यांची माऊली समाधिधन अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय अर्थात ज्ञानराज माऊलींचा 6 चरणाचा जवळजवळ सर्वांच्या पाठांतरातला परिचयाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. बरोबर आहे का? सेवेकरता निवडलेला अभंग सर्वांच्या पाठांतरातला आहे, परिचयाचा आहे. सर्व भजनी मंडळचे अभंग कसा पाठांतरातला आहे. ऐकणाऱ्याच्या पण पाठ जरी नसलं तरी कानपाठ तरी आहे. हरिपाठातले शब्द कानावरून गेले नाही असा एक माणूस देखील शोधून सापडणार नाही. सर्वांच्या परिचयाचा पाठांतरातला अभंग आहे. या अभंगाचं निरूपण मी माझ्या भाषेमध्ये आपल्यासारख्या सद्भक्तांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. यामध्ये जर माझी काही चुकत असेल तर एक बालक समजून माफ करा. हा जो कीर्तनाचा योग मला प्राप्त होतोय हा योग योगी मच्छिंद्रनाथाच्या कृपा आशीर्वादाने गोरक्षनाथाच्या कृपा आशीर्वादाने योग मला प्राप्त होतोय. हा योग माझ्याकरता एक प्रसाद आहे आणि तो प्रसाद या ठिकाणी आपल्या समोर थोडा थोडा वाटण्याचा प्रयत्न करतो. तो सर्वांनी गोड मानून घ्यावा. आता आध्यात्मिक शब्दात सांगायचं झाल्यास कीर्तन 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 म्हणजे काय तर त्याची व्याख्या अशी आहे की कथा त्रिवेणी संगम देव भक्तांनी नाम किंवा जडती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारे नर. ज्या ठिकाणी कीर्तन आहे ना त्या ठिकाणी देव आहेच. जेथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा किंवा कीर्तनाचे वाटे बराडी आयसा लोटे. आणि कीर्तनामध्ये आल्यावर कसं एकदम फ्रेश बसायचं. जसं का विश्वातलं सगळं दुःख देवानं मलाच दिलंय असा चेहरा करून बसायचं आणि एकदम फ्रेश बसायचं. त्यात एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो. तिथं माझ्या कीर्तनामध्ये माझ्या समोर एक म्हातारा येऊन बसले. मी कीर्तन करायला लागलो. समजा आपण कीर्तनामध्ये एखादं प्रमाण किंवा ज्ञानेश्वरीतली ओवी सांगितली तर ते आजोबा अशी करायची. वाह बरोबर आहे. मला असं वाटलं की त्या आजोबांना फारच कीर्तन करते की काय. मी अख्खे 2 तास त्याच्याकडे पाहून कीर्तन केलं. खोटं नाही सांगत मावल्या. अख्खे 2 तास त्याच्याकडे पाहून कीर्तन केलं. कीर्तन झाल्याच्या नंतर कार्यकर्त्याला विचारलं का हो म्हटलं कार्यकर्ते ते आजोबा तर फार ज्ञानी दिसतात म्हटलं. कार्यकर्ता म्हणे महाराज ते म्हातारा ज्ञानी नाही म्हणे बैर आहे म्हणे ते बैर. म्हणून म्हणतो असे बसू नका एकदम फ्रेश बसा. अंग हरिरूप व्हायला यालाच कीर्तन म्हणतात. कीर्तन चांग कीर्तन चांग विशेष म्हणजे कीर्तनाला आले ना त्या ठिकाणी कीर्तन असो हरिपाठ असो भागवत कथा असो त्यामध्ये सहभागी व्हायचा आनंद घ्यायचा. हरिपाठात पाऊला खेळायच्या नाही तर डीजेच्या समोर तो कोणीही नसते. नाही तर आजकाल डीजे लागला तर बायका कधी स्वयंपाक करता करता तांडव सुरू करून देते त्याचं त्याला सुद्धा माहीत नसते. बायाचं सोडव काय की म्हातारे म्हातारे डीजेच्या समोर नाचतात आणि त्याच्यात बेवड्याचं नात तर कधीच करू नये. एक बेवडा त्याच्या मित्राच्या लग्नात गेला नाचला खूप नाचला थकला एका ठिकाणी येऊन बसला आणि त्याच्या मित्राला आवाज दे ओ रामभाऊ इकडे
लग्नाचा सर्व खर्च एक नंबर केला, पण डीजे साऱ्यात बोगस होता. त्याचा मित्र म्हणे, बेवड्या तू डीजे समजून जनरेटरच्या समोर नाचत होता म्हणे, आता सांगा काय म्हणा. म्हणजे कुठं नाचाव हे सुद्धा काही कायला कळत नाही. तुम्हाला नाचतच असेल ना, हरिपाठात नाचा, भागवतात नाचा, कीर्तनात नाचा, नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी किंवा धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. आपल्याला कीर्तनात, भागवतात, हरिपाठात नाचायला लाज वाटते. साक्षात जगाचा मालक पांडुरंग परमात्मा माझ्या नामदेव महाराजच्या कीर्तनात नाचला होता. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, नाचता नाचता देवाचा घडला पितांबर, पण सावध होई देवा ऐसा बोले कबीर. म्हणून म्हणतो आनंद घेत चला, सहभागी होत चला. असो सेवेकरता निवडलेला अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबाऱ्यांचा 6 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आता माऊलींचा अधिकार तुम्हा सर्व मंडळींना माहितच आहे. विज्ञानाच्या बाबतीत जर विचार केला तर विज्ञान काय डोकं लावणार. एक जण मला म्हणाला, महाराज आमच्या विज्ञानानं विमानाची निर्मिती केली, टपराचंच आहे ना विमान, पण विज्ञानाला भिंत चालवता येईल का. भिंत माझ्या ज्ञानोबाऱ्यांप्रमाणे अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. परमार्थात रेड्याला आणून रेड्याच्या डोक्यावर माझ्या माऊलींना हात काय ठेवला, रेडा अक्षरशः वेद बोलायला लागला. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. किंवा महिषी पुत्रा मुखी बोलवणे, श्रुती चालवणे भिंती बैसुनिया, किंवा चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गाचा सांगाती ज्ञानोबा माझा. किंवा जयाचे द्वारे सोन्याचा पिंपड आणि अंगी ऐसे बड रेडा बोले. असे अनेक प्रमाण देता येतील, पण शक्य आहे का विज्ञानाला. अजिबात नाही. हा फक्त माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबाऱ्यांचाच अधिकार आहे. आणि माऊलींचा अधिकार किती मोठा आहे त्याच्या पुढे जाऊन सांगतो, ऐका. नमो निष्कलंका. निष्कलंक म्हणजे सामान्य गोष्ट का महाराज. समजा एखाद्या गावाचा करता धरता गेला तर अख्खं गाव रडतं. लक्ष देऊ नये का. एखाद्या गावाचा करता धरता गेला तर अख्खं गाव रडतं. तालुक्याचा करता धरता गेला तर अख्खा तालुका रडतो. जिल्ह्याचा करता धरता गेला तर अख्खा जिल्हा रडतो. राज्याचा करता धरता गेला तर अख्खं राज्य रडतं. देशाचा करता धरता गेला तर अख्खा देश रडतो. पण त्या ठिकाणी माझ्या ज्ञानोबाऱ्यांनी समाधीचं नाव मुखातून काढावं आणि जगाच्या मालकांना ढसाढसा रडावं एवढा अधिकार माझ्या माऊलींचा होता. माऊली समाधी घेणारी गोष्ट चारी बाजूने पसरली, चहू बाजूने गोष्ट पसरली, म्हणून सर्व साधू संत सर्व समाज आनंदीमध्ये गोडा झाला. पण सर्वांचं अंतकरण गदगद होतं, नेत्रांमध्ये अश्रूचे थेंब होते आणि डोक्यात एकच विचार चालला होता की आमची माऊली आम्हाला कायमस्वरूपी सोडून जाणार आहे. या डोळ्यांनी आमच्या ज्ञानोबाऱ्यांचं दर्शन आम्हाला पुन्हा होणार नाही. आमची माऊली समाधी घेणार आहे. म्हणून सर्व साधू संत सर्व समाज त्या ठिकाणी रडत होता. सर्व साधू संत रडत होते. जनाबाई रडायला लागले, नामदेवराय रडायला लागले, सोपान काका रडायला लागले, निवृत्तीनाथांच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रूचे थेंब आले. आणि मुक्ताबाईनं हंबरडा फोडला, रे दादा नको ना रे दादा आम्हाला सोडून जाऊ, दादा नको ना आम्हाला सोडून जाऊ. दादा जेव्हा मायबाप गेले ना तेव्हा सुद्धा एवढं दुःख झालं नाही रे जेवढं आज होतंय. तू जर आम्हाला सोडून गेला तर तुझ्या लाडक्या मुक्ताईनं ज्ञानदाता म्हणून कोणाला हाक मारावी, भाऊबीजेला कोणाला वाढावं, रक्षाबंधनाला कोणाला राखी बांधावी. रे दादा नको रे ज्ञानदाता सोडून जाऊ, नको आम्हाला सोडून जाऊ. मुक्ताबाई रडायला लागल्या, आकांत करायला लागल्या. ज्याप्रमाणे एखादा मासा पाण्याच्या बाहेर आल्याबरोबर तडफडायला लागतो ना, तशाप्रमाणे सर्वांची अवस्था झालेली होती. नदीची या मासा घातले माझवण तैस जनवन कालवले. सर्व समाज रडत होता, सर्व साधू संत रडत होते. यात नवल नाही, पण साक्षात जगाचा मालक पांडुरंग परमात्मा माझा देव रडायला लागला. देवाला रडताना पाहून रुक्मिणी मातेनं गोडवाणीनं प्रश्न विचारला, धनी जगाचे मालक तुम्ही करता करविता, तुम्ही म्या बोलिल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण व्हाले जो जगाते चाडिता, हे सर्व तुम्ही आहे आणि तुम्हीच असे रडता. ज्ञानोबा पुन्हा देखील जन्माला येतील तेव्हा जगाचा मालक म्हणतो, देव म्हणते रुक्मिणी हा एकच योगी देखील नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाणत रे लोक. असे रुक्मिणी माझ्या ज्ञानोबाऱ्यांसारखा योगी पुन्हा जन्माला येणे शक्य नाही ग. पुन्हा जन्माला येणे शक्य नाही का, तर योगी पावन